नमस्कार पब्लिक, कसे काय? छान मंडळी, कसे आहात? मस्त ना? मी पण एकदम मस्त. सो आजचा आपला व्लॉग सुरू होतोय आता. सो सकाळचे 9 वाजलेत आणि घरात सगळी जशी आपल्या प्रत्येकाच्या घरात लगबग सुरू असते तशी सगळी सुरू आहे. आपल्या घरात काही कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे आपल्या घरात नाश्त्याची आणि सुद्धा लगबग सुरू आहे. सो मी तुम्हाला दाखवते आज नाश्त्याला काय आहे. आज नाश्त्याला बेद आहे आंबोळ्यांचा, चहा आणि चटणी. हे सगळं आईने बनवलेलं आहे आणि ती खूप सुंदर चटण्या बनवते. आंबोळ्या बऱ्याचशा लोकांना माहिती नसतील तर मी तुम्हाला सांगते की आंबोळ्या इन सेन्स उत्तप्पा टाईप. उत्तप्पा ज्याला आपण जाड डोसा कसा काढतो त्याला आपण उत्तप्पाही म्हणतो आणि आंबोळ्याही म्हणतो. ते फुल अपोजिट आहे. आपल्या मुंबईत सकाळचे 4 वाजले किंवा 2 रात्रीचे असतील, काही असेल, एकदम लगबग सुरू असते. ते बघा किती शांत आहे, किती पीस आहे. आणि हे काका आहेत जे आपल्याकडे कन्स्ट्रक्शनसाठी हेल्प करत आहेत. सो त्यांच्यासाठी आपल्याकडे आता ब्रेकफास्ट बनतो आहे. सो ओव्हरऑल ही आता आपल्याची सकाळ इकडची झालेली आहे. म्हणजे सकाळ केव्हाच झाली आहे, माझी आत्ता झाली आहे. हो. सो हे अशा असतात आंबोळ्या आणि ही आहे चटणी. रायाचा हा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट फिक्स असतो. त्याला आम्ही ह्या तांदूळाची पेस्ट देतो. ह्याला इथे उकडे तांदूळ असं म्हणतात आणि हे हेल्दी, खूप हेल्दी असतात. त्याच्यामुळे त्याचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट हा फिक्स आहे की त्यांनी ही उकड्या तांदळाची पेस्ट घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग काय दूध किंवा जे मी त्याला व्हेजिटेबल्स वगैरे मी त्याला घालते ते सगळं. पण मॉर्निंगचा त्याचा ब्रेकफास्ट हा पेस्टच, ह्याच तांदूळाची पेस्ट असते. आणि तुम्ही पण म्हणजे ज्या कोकणातले आहेत त्यांना 100% माहिती आहे, त्यांच्या घरात हे असतेच. आजारी असला तरी माणूस असला की काय करायचं तर उघड्या तांदळाची पेस्ट घ्यायची. सो हे त्यांना माहितीच आहे. पण जे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत किंवा जे कोकणातले नाही आहेत त्यांना मी सांगते की हा तांदूळ खूप 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 हेल्दी आहे. आणि जर तुम्ही आजारी असाल, तुम्ही फक्त या तांदूळाची पेस्ट जरी प्यायला तरी तुमची हेल्थला खूप लवकर बेनिफिट मिळतो. तुम्ही बघू शकता मिरच्या आहेत, सध्या एवढ्याच आहेत कारण आई घरात मसाला बनवते आणि आम्ही तो कधी कोणी ऑर्डर दिली तर सेल पण करतो. बाकीचं सामान आणलेलं नाही आहे, पण मिरच्या साफ करून झालेल्या आहेत. जर मसाला हवा असेल तर मला नक्की सांगा, मला ऑर्डर द्या. मी तुमच्यापर्यंत तुम्हाला हवा असेल तितका मसाला पोचवेन. पण मसाल्याची ऑर्डर लॉटमध्ये हवी आहे. 1 किलो 2 किलो जर असा मसाला असेल आणि इकडनं मुंबईला किंवा असा पाहिजे असेल तर मग ते देणं थोडं महाग पडतं. सो जर लॉटमध्ये ऑर्डर आली तर मी नक्की देईन. सो आता फक्त मिरच्या आलेल्या आहेत, बाकी सगळं सामान आलेलं नाही आहे. ते जेव्हा येईल तेव्हा मी दाखवीन. आणि मी सिरियसली तुम्हाला सांगते, आईच्या हातचा मसाला 1 नंबर असतो. आई 2 प्रकारचे मसाले करते. एक आहे आपला मालवणी मसाला, म्हणजे ज्याला इथे भास्का मसाला म्हणतात, आणि एक आहे मच्छी मसाला, त्याला इथे हिरवा मसाला म्हणतात. हे दोन्ही मसाले आम्ही विकतो. सो तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला DM करा, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी खरंच सांगते, एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला ह्या मसाल्याची टेस्ट बाकी कुठच्याच मसाल्यात नाही मिळणार. खूप कॉम्पिटिशन आहे मसाल्याच्या मार्केटमध्ये, पण आईच्या हातचा मसाला इज गोइंग टू रॉक ऑलवेज. आणि तुम्ही मागे बघू शकता की रायाचं काय चाललंय. सो मी सध्या त्याला घेते, आपण नंतर भेटू. काय आणलं यार? ओ माय गॉड. सो हा आहे आमचा रानमेवा एक्सपर्ट. काल त्यांनी मला आणून दिले होते चूर्ण आणि आज जाम. सो सेब्राओ
संध्याकाळी आपल्याकडे खूप एक विचित्र इन्सिडेंट घडला होता की एक आमच्या इथे एक टाकी आहे घराच्या आजूबाजूला, तिथे एक मोठी गाय त्याच्यात पडली. आय नो हे सगळं शूट करणं फार चुकीचं आहे, पण तुमच्यापर्यंत पण हे पोचलं पाहिजे की जर गाय अशी एखाद्या खड्ड्यात वगैरे पडू शकते, तर तुमच्या घरात जर लहान कुत्री मांजरी असतील तर तीही अशीच पडू शकतात. सो त्यांची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघा तिची काय परिस्थिती झालेली, ती बिचारी खरंच खूप घाबरलेली आणि सगळी लोक खूप मेहनत करत होते तिला बाहेर काढायला. नाही 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 हे नंदू मी जसं तुम्हाला सांगितलेलं की ही अशा प्रकारे आम्ही त्याला माती खेळायला देत आहोत. फोन आणि टी व्हीपेक्षा लहान मुलं अशी खेळलेली कधीही चांगली. सो तुम्ही बघू शकता आम्ही एक टब घेतला आहे, त्या टबमध्ये वाळू टाकली आहे आणि आपण त्याला सध्या विचारू शकत नाही आहे की तुला कसं वाटतंय, पण एकंदरीत त्याला मजा येते आणि घरात त्याच्यामुळे सगळीकडे माती होणार आहे, ते ठीक आहे, चालायचंच. आणि ही आयडिया आईची आहे. सो आय रिअली ॲप्रिशिएट की सगळ्यांनीच हे आपल्या मुलांसोबत करावं की ते फोन आणि टी व्हीपासून लांब राहतील. इथे व्हॉलीबॉलचे मॅचेस सुरू आहेत वेंगुर्ल्यामध्ये. सो आम्ही ते बघायला आलो आहे. फार शूट करायला मला मिळत नाही आहे, सो जेवढं मिळतं तेवढं मी शूट केलं आहे. सो मी खूप हळू बोलते कारण आम्ही आत्ता घरी आलो आहे आणि मी आणि माझा नवरा आम्ही दोघं व्हॉलीबॉलच्या मॅच बघायला गेलेलो. वेंगुर्ल्यामध्ये व्हॉलीबॉलच्या मॅचेस सुरू आहेत. सो ते बघायला गेलेलो. खूप उशीर झाला, पण अजून पाहिजे तशा मॅच सुरू झाल्या नव्हत्या. त्यांचं टायमिंग खूप अप अँड डाऊन होत होतं. सो रायनमुळे आम्ही घरी आलो आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे 12 वाजले. तो आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. आज जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप काही गोष्टी चालल्या आहेत, खूप काही प्लॅनिंग सुरू आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्यात थोडी बिझी आहे. पण त्याच्यामुळे आज मला फार व्लॉग्स करायला नाही मिळालं. जेवढं मिळालं तेवढं मी आज व्लॉग शूट केलं आहे आणि आज तुम्हाला मी ते दाखवलं. आय होप तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून माझ्या व्लॉग्समध्ये काय काय बघायला आवडेल. त्याचबरोबर प्लीज आपल्या पॅट्सना सांभाळा. आय नो त्या गाईचा व्हिडिओ दाखवणं फार चुकीचं होतं, पण ऑफकोर्स तिथे सगळी माणसं होती जी तिला बाहेर काढत होती. आम्ही काहीच शकलो नसतो. सो मी असं ठरवलं की तुम्हाला दाखवावं की अशाही इन्सिडेंट्स होतात. जर गाई एवढ्या मोठ्या ॲनिमलसोबत हा इन्सिडेंट्स होऊ शकतो, तर नक्कीच तुमच्या घरात जर डॉग्स असतील, पेट्स असतील, त्यांच्यासोबतही होऊ शकतं. सो प्लीज त्यांची काळजी घ्या आणि बी सेफ. सो चलो फिर अगले व्लॉग में मिलते हैं. तोपर्यंत बाय.